पालघर जिल्ह्यातील मनोर शहरात वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चोरीची स्कूटी जप्त करून तिघांना ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला। मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय ओमकार राजाराम टक्केकर राहणार कांदिवली पूर्व यांची पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची स्कूटी 8 जून 2025 ला रात्री बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनी परिसरातून चोरीला गेली होती। या प्रकरणी MHB कॉलनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान रविवारी सकाळी पालघर जिल्ह्यातील मनोर शहरातील पालघर रस्त्यावरील बिरसा मुंडा चौक येथे जिल्हा वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमभंग विरोधात नाकाबंदी करण्यात आली होती। त्यावेळी पोलीस अंमलदार मोहन मुंडे, पोलीस शिपाई योगेश कमलेकर आणि पोलीस शिपाई गोरक्षक पवार हे वाहतूक नियमांसाठी कार्यरत होते। सकाळी सुमारे 11:30च्या सुमारास पालघरच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीवर तिघे जण ट्रिपल सीट प्रवास करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यामुळे पोलिसांनी दुचाकी थांबून चौकशी केली। कागदपत्रांची तपासणी करताना नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली। मात्र पोलीस अंमलदार मोहन मुंडे यांना दुचाकीबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली। दुचाकीच्या मालकाशी संपर्क साधल्यानंतर ती स्कूटी 8 जून 2025 ला बोरिवली परिसरातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी काल 8 मार्चला तिघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केले। वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरीची स्कूटी सापडल्याने जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे। पोलीस अंमलदार मोहन मुंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चोरीच्या वाहनांशी संबंधित आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलिसांच्या दक्षतेमुळे गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यास मदत होत असून नागरिकांमध्येही सुरक्षतेची भावना निर्माण होत आहे। वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे। तसेच पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येतात। नागरिकांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।